आदिती, ते दिग्पाल एजन्सीचं पूर्ण पेमेंट नाही आलंय. काय झालं सांगशील का? काका मी तुम्हाला म्हटलं ना. काय? मी रिमाइंडर मेल पाठवलाय त्यांना. ग जय आऊ आऊ आऊ. तुम्ही काल आपलं जे बोलणं झालं त्याबद्दल म्हणताय का आऊ आणि जय? हा मग काय म्हणाली दिग्पाल एजन्सी? काय फुल अँड फायनल सेटलमेंट करणार का? राजीनाम चेक 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 देणार आहेत का? नाही काका, ते चेक देणार नाहीयेत. आणि आपण बघू ना अजून काय होतंय ते, मग ठरवू तसं. माझं बोलणं झालंय. नाही देणार? माऊ नका सांगणार. अहो काका एवढं टेन्शन कशाला घेता? मला सांगा ना. मला द्या ती फाईल, मी जातो दिग्पाल एजन्सी मध्ये. तिथं समोरासमोर त्यांच्या ऑफिस मध्ये बसतो आणि सगळं एकदम सेटल करू. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. इथे ते टेन्शन नाहीये, मला वेगळं टेन्शन आहे. मला आऊंचं टेन्शन आहे. त्या म्हणाल्या म्हणून. आऊ म्हणले म्हणजे बरोबरच असणार ना. तसं व्हायलाच पाहिजे. असं कसं व्हायला हवं म्हणजे? असं कसं हे होऊ शकतं ना? आता दिग्पाल एजन्सी मधून चेक यायला पाहिजे असं आऊ म्हणतात, म्हणजे व्हायलाच पाहिजे तसं. कसं म्हणजे असं व्हायला हवं? काहीतरी काय उगाच एक मिनिट थांबा जरा काका. मी बोलते. अरे नाही काका, दिग्पाल एजन्सी मधनं चेक यायलाच हवा. हा म्हणजे ऍक्च्युली साईप्रसाद बोलतोय ते पटतंय मला. पहिल्यांदाच पटतंय, पण पटतंय. हे बघ काका, आऊ अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच लक्ष घालत नाहीत ना. आता त्या जर स्वतःहून काहीतरी म्हणतायत तर ते महत्वाचं असणार ना. ते खरं आहे रजनी. अगं पण हा दिग्पाल म्हणजे ह्याने चेक द्यायला हवा. म्हणजे माझं तसं बोलणं झालं होतं त्याच्याशी. खरं तर मला मनापासून असं वाटत होतं की त्याने चेक देऊ नये. का? त्यांनी चेक देऊ नये असं का वाटतंय तुम्हाला? तुम्ही त्यांना तसं सांगितलं नाहीत ना? काका, एका क्लायंटनी चेक देऊच नये असं वाटतंय तुम्हाला? नाही काका, एक मिनिट. मुळात वाटण्याचा काय प्रश्न आहे? बिझनेस आहे ना हा. मग बिझनेस मध्ये त्यांनी चेक द्यायलाच पाहिजे. ते मॅडम म्हणते ते बरोबरच आहे ना. आता आऊंनी सांगितलंय म्हणजे चेक यायलाच पाहिजे ना तिथून. आदित्य मॅडम, काय चाललंय? तू बघतोस ना काय चाललंय. आणि तू म्हणत होतास की हा ड्रेस लकी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी चांगला जाणार म्हणून. हे बघ काय ते. आणि दिग्पालांचा काही प्रॉब्लेम आहे का की ते चेक देऊ शकत नाहीत वगैरे? तुम्ही जरा गप्प बसा रे. ओके ओके, मी तुम्हाला सगळं सांगतो. नीट सांगतो मी तुम्हाला. अजय, हा दिग्पाल. तुम्ही काही बोलू नका. ती दिग्पाल एजन्सीची फाईल द्या, मी बघतो. याचा फॉलोअप मी घेतो. आणि त्या चेकचं काय करायचं तेही मी बघतो. सगळं सॉर्ट होईल, तुम्ही काळजी करू नका. मग काय कदम सर, हे अनुलप आलंय, दिग्पाल एजन्सी मधून आलंय. दिग्पाल काय? मला कसं माहित असणार? तुम्ही चेक करून बघा ना. काय माहित नाही मला.
काका बघा ना पटकन उघडून. चेक आला आदिती. अहो काका मी म्हणलोच होतो, आता आऊ बोललेत म्हणजे येणारच ना. हा गुड. चला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ड. कामाला लागा. सरांना सांगायला हवं. बघितलंस लकी ड्रेस. अहो या माथुर अँड सनशी कॉन्टॅक्ट झालाय माझा. त्यांना सांगितलं त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या मेल करायला. अहो एक मिनिट हा गट्टू. सर कॉफी आणली होती तुमच्यासाठी. अविनाश, कोणाचा फोन आलाय का? नाही, मी तांगडेलाच कॉफी आणायला फोन करत होतो. हे मला वाटलंच होतं तुम्हाला कॉफी पाहिजे म्हणून आणली. बरं, तू मगाशी काहीतरी सांगत होतास ना? हा ठीक आहे, तू जेव्हा फ्री होशील तेव्हा सांग, एवढं महत्वाचं नाहीये. अरे नाही नाही, तू सांग. हे जर मी पुस्तक वाचतच बसले ना तर कामं होणारच नाहीत. खूप इंटरेस्टिंग आहे पुस्तक. वा, एवढं काय त्या पुस्तकात? अरे याच्यात असं म्हटलंय की जर आपण एखादी इच्छा मनापासून केली ना तर ती पूर्ण होतेच. तुला पटत नाही वाटतं? अहो यात इंटरेस्टिंग काय आहे? अरे आपला विश्वास बसणार नाही अशी खूप उदाहरणं आहेत याच्यात, लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली. असू शकतं ना अहो, पण हे असं पुस्तकात असतं. हे जग खूप प्रॅक्टिकल आहे अहो. बरं मग तुला मी प्रॅक्टिकल उदाहरण देते. तुला अगदी मनापासून कॉफी प्यावी अशी इच्छा झाली होती ना, मग तू तांगडेला बोलवायच्या आधीच तांगडे कॉफी घेऊन आला ना. अहो मला हा सगळा योगायोग वाटतो. मला नाही तसं वाटत. बघा आता आज मला मनापासून वाटतंय की तुझ्या बाबतीत काहीतरी छान घडणार आहे. असं मग तू माग, तुला काय हवं ते बघू, ते येतं का? मी ऑलरेडी मागितलंय. दिग्पाल एजन्सीकडे एवढं लवकर चेक येईल असं वाटलं नव्हतं. सर तर म्हणाले होते की त्यांना लेट पेमेंटचं पण नोटीस पाठवू. नेमका चेक आला, काय विशेष आहे? काय विषय? आज काही विशेष आहे का? काका, आज जे काही होणार आहे चांगलंच होणार, मला माहिती आहे. काका आज काय आहे नेमकं? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला तुमची जन्मतारीख सांगा. का? सारिका मॅडम, काकांनी आज जो शर्ट घातलाय ना, नवीन शर्ट, तो लकी आहे त्यांच्यासाठी. हो काका, खूप मस्त दिसताय तुम्ही. चला चला, सरांना सांगून येतो पेमेंट आलंय म्हणून.
अहो हे कसं शक्य आहे? आणि असं जर का असतं तर सगळंच किती सोपं झालं असतं. सोपंच असतं सगळं. म्हणजे हे बघ, आपण एखादी इच्छा जर अगदी मनापासून केली ना, तेव्हा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न पण तेवढेच मनापासून करतो. हो, पण मग ती पूर्ण झाल्यानंतर क्रेडिट सुद्धा आपल्या मेहनतीला जायला पाहिजे. पण कधी कधी काय होतं, आपण मेहनत खूप करत असतो पण गोष्टी मनासारख्या घडत नसतात. आपल्याला वाटतं की झालं आता संपलं, आता नाहीच काही होणार, पण तेवढ्यात अचानक काहीतरी घडतं आणि सगळ्या गोष्टी परत सुरळीत व्हायला लागतात. मग म्हणजे सगळंच काही आपल्या मेहनतीवर अवलंबून नसतं. अहो मला पटत नाहीये. चल तू म्हणतेस म्हणून आपण ट्राय करूया. मी जे मनापासून मागेन ते मला मिळेल, बरोबर? म्हणजे अगदी एकाग्रतेने मनापासून त्या गोष्टीचा विचार कर. काय मागू? काही माग. काय हवंय तुला? काका काका फोन कोणाचा? नेहाचा. अरे हा, ते शाळेचं काम होतं ते मी विसरलो. हे जरा थांबा थांबा थांबा. हे तू केबिन मध्ये देऊन विचारा ना. हॅलो नेहा. अहो मला निळ्या रंगाचं काहीतरी समोर दिसायला हवं. ए गट्टू, असं नाही. हे काय? समय कमेन. सर काय झालं? ओ मी अशी अचानक आले म्हणून नाही. ऍक्च्युली अरविंद काकाच येणार होते पण मग त्यांच्या मुलीचा नेहाचा फोन आला ना, त्यामुळे मग त्यांना जावं लागलं. नाही या ना, या आत या. तुम्ही आज हा ड्रेस का घातलात? नाही काय झालं, काही काम आहे का? हा दिग्पाल एजन्सीचा चेक आलाय. गुड, थँक्स मिस आदिती. सर थँक्यू का? हा चेक तुम्ही घेऊन आलात म्हणून. सर येऊ आता? हो सर तो चेक मिळाला? काय चुकलं का सर? नाही तुमचं शर्ट खूप छान आहे. मला चेक मिळाला, तुम्ही या. आज नक्की कुठली इच्छा मनात धरली होतीस तू? निळा रंग का चेक?
का आता विश्वास बसला का? खरं तर नाही. हे ही सगळी गंमत आहे आऊ, आणि मला अजूनही हा एक योगायोग वाटतो. बरं चला, माझी मीटिंग आहे, मी आता निघतो. जय, तू इथे आहेस होय? मी तुझ्या डेस्कवर कॉल करत होते, मला वाटलं तू मीटिंगला गेला असशील. हो 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 हो, थांब जरा. काय झालंय सांगशील? मी सरांच्या केबिन मध्ये गेले होते. जय, खरं सांगू का, आज ना सगळं विचित्रच वाटतंय रे. म्हणजे? थांब थांब, तुझ्या डोक्यात खूप विचार चाललेत म्हणून तुला काहीतरी वाटत असेल. पण काही असलं तरी टेन्शन चेहऱ्यावर दिसू द्यायचं नाही. जय, सगळं मान्य आहे, पण मी आता सरांच्या केबिन मध्ये गेले ना, तेव्हा मला असं वाटलं की आऊंनी त्यांना सगळं सांगितलं नसेल ना. हा, म्हणजे सर मला बघून शॉक झाले, जसं काय पहिल्यांदाच बघतायत मला असं बघत होते. हे असं कसं असेल अदिती? हे बघ, आऊंनी तुझ्या मनातलं मला जाणून घ्यायला सांगितलंय हे तुला माहिती आहे ना, म्हणून तुला तसं वाटत असेल. आऊ इतक्यात अविनाश सरांना नाही काही सांगणार. तुझ्या मनात नेमकं काय हेच जर त्यांना माहिती नाही तर सगळ्या गोष्टी एवढ्या पुढे कशा जातील? हे बघ आदिती मॅडम, नवीन प्रोजेक्ट विषयी बोलताय का? बोला बोला. कसं आहे, ट्युनिंग वाढलेलं चांगलं असतं. व्हेरी गुड. सॉरी सॉरी जय सर, मला अवनी बोलवलं, लगेच बोलवलं. मी आलो. जातोय, मी पण जातो. शर्ट आहे, उगाच घातलं. असं का बोलताय काका? उलट हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसतोय. काय मस्त शर्ट आहे. सगळे लोक हसतायत मला. कोण हसलं? उलट आज तुम्ही सॉलिड हँडसम दिसताय एकदम. ए, तसं तुम्ही रोजच दिसता, पण आज जरा जास्तच आहे काहीतरी. नाही नाही, मला पटतंय साई प्रसाद. उगाच काहीतरी हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. नाही, हा शर्ट मला सूट होत नाहीये, उगाच घातला मी. सर सुद्धा हा शर्ट बघून हसले. का? का म्हणजे आता अवतार म्हणा काय. हा असा शर्ट मी इथे जॉईन झाल्यापासून कधीच घातला नाही. हा मॅम, ते बरोबर आहे, आम्ही पण पाहिला नाही कधी तसा. कसं झालंय ना, जो नेहमी मिशा ठेवतो ना, त्याच्या मिशा अचानक काढल्या त्याने, आणि तो फिरायला लागला की त्याला कसं वाटेल, एकदम असं अवघडल्यासारखं, लाज वाटल्यासारखं वाटतं ना. अगदी तसंच वाटतं मला. लाज वगैरे काय वाटतेय काका? काही आहे तुमचं? अहो, चांगला दिसतोय खरंच. आणि मग कशाला घेतलं? कुठून घेतलं? अरे मी कुठे घेतलाय? हा नंदिनी. अरे नाही रे बाबा, अरे मी तिला नाही नाही म्हणत होतो, पण ती नंदिनी घेतली. ती थोडी ऐकते. मी तिला म्हटलं की हा माझ्यावर सूट होणार नाही, तरी म्हणाली का काका काका काय? हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसतोय. सर कशाला हसले? अहो, ते तुमच्यावर हसले नसतील, म्हणजे तिथे काहीतरी वेगळा विषय चालला असेल आणि तेवढ्यात आपण गेलो, त्यामुळे सहजच हसले असतील ते.
असंही असू शकतं. पण नक्की चांगलं दिसतो. मग अरे बस ना, बस, उभा का, बस तिथं. आज जर एक गंमतच झाली. म्हणजे कदाचित कुणी याला योगायोग म्हणेल, पण मला तरी असं वाटतंय की जे चाललंय ना ते करेक्ट दिशेने चाललेलं आहे. तू मला एक सांग जय, तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का की तुझ्या मनात एखादी गोष्ट आली आणि तसंच घडलं? म्हणजे अरे एखाद्या गोष्टीची मनात तू अशी तीव्रतेने इच्छा केलीस आणि ती गोष्ट तुला मिळाली किंवा तुला हवं तेच घडलं, असं होतं ना? होतं की नाही असं? मग तेच तर मी सांगत होते अविनाशला, पण ते त्याला काही पटलंच नाही. हो, हे सगळं काय सांगते तुला. काय ना, मी हे एक पुस्तक वाचते, खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जर अतिशय मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा केलीत ना तर ती तुम्हाला मिळतेच. हेच मी सांगत होते अविनाशला. त्याला काय पटेना. म्हणाला ट्राय करून बघूया. म्हटलं हा. तर म्हणाला मला आत्ताच्या आत्ता निळा रंग पाहावासा वाटतोय. आणि गंमत म्हणजे तेव्हाच अदिती आली केबिन मध्ये निळ्या रंगाचा ड्रेस घालून.